ज्या शेतकऱ्यांना रेशीम उद्योगामध्ये हे फोकसनं ध्यान देऊन करायला पाहिजे. बुलेट पॉइंट तुम्ही मला सांगा, तिथं चुकी व्हायला नाही पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं सर म्हणजे त्याचा मेन गाभा आहे चॉकी. बरोबर. चॉकी ही चांगल्या ठिकाणून घ्या. आलेली आळी चांगली पाहिजे. काय नाव म्हटलं तुम्ही? बीबी बायोल्टाईन म्हणतो आपण त्याला. BB. किंवा माझ्या कंपनीचं चॉकी सेंटर आहे म्हणून माझ्याकडनं घ्या असं म्हणत नाही मी. दुसरं म्हणजे तुम्ही जो पाला पिकवताय, पाला तुमचा क्वालिटीचा पाहिजे, तुमचा पाला क्वालिटीचा, तुमची कोश क्वालिटीची. बरोबर. तुमची आळी जी संगोपन कीटक गृह जे आपण रेरिंग म्हणतो, ते रेरिंग करायच्या वेळेस जे टेम्परेचर आहे, टेम्परेचर खूप महत्त्वाचं आहे. जे 23°C ते 30°C मध्ये मेंटेन करणं गरजेचं आहे. चौथं झालं तुमची ह्युमिडिटी. जेवढं तुम्ही ह्युमिडिटी मेंटेन करसाल तेवढे आळीला पोषण करण्यासाठी सोपं जातं. आपली आळी अशी आहे की तिला स्वतःचं टेम्परेचर मेंटेन करता येत नाही. तुम्ही जेवढं टेम्परेचर तिला देणार आहे त्या टेम्परेचरमध्ये ती सर्व्हाइव्ह करते. पाचवी गोष्ट म्हणजे मार्केट म्हणतो. पहिल्या 20-25 वर्षापूर्वी ऑप्शन नव्हते. शेतकऱ्यांना आता खूप ऑप्शन उपलब्ध झाले आहे. ज्या ठिकाणी चांगला रेट मिळेल तर त्याच ठिकाणी तुम्ही कोर्स द्या.